मद हृदय सद्गुरु जेने तारिला संसार पुरु म्हणून विश्वेशाच्या सद्गुरुनाथ महाराज प्रसंगी आजचा दिवस पुण्याचा दिवस म्हणायला हरकत नाही. श्री 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 अंत कैवल्य महंत नारायणगिरीचे महाराज गुरु वाळगिरीचे महाराज मठसंस्थान पडगुप्पा माहूर नांदेड आणि उर्पर आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त कैवल्यवासी परमपूज्य विश्ववंदनीय सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हे सगळं काही कार्य चालत आहे. आईसा जगी हो संत झाला परिणाम ध्वज उभारिला. असा एकच संत झाला की ज्यानं परज्ञानाचा प्रचार केला. जगामध्ये संत पुष्कळ झाले पण बाळगीर महाराज सारखा संत मात्र एकच असा संत महात्मा आहे की तुम्हाला एकच आनंद परमात्म्याची ओळख करून देतात. आणि त्यात बाळगीर महाराजांचे हे जन्मस्थान. याच ठिकाणी महाराज लहान असताना क्रीडा केलेली जागा, खेळलेली जागा, त्यांच्या पायाचा स्पर्श झालेली जागा, अतिशय पवित्र भूमी, अतिशय पवित्र माती. ही जर माती आपण कपाळाला लावली तर माईच्या 42 आणि बापाच्या 42 डोळ्याचा उद्धार झाल्याचे नाही. म्हणून अशा या महान संतांची भूमी असणारे हे राहेरगाव, पवित्र राहेरगावाच्या गोदावरीच्या ठिकाणी भव्य आणि दिव्य मंदिराचं आयोजन ज्या संत महात्म्यांनी आरंभ केलेला आहे. खरोखरच अनंत जन्माची पुण्य लागते हे कार्य घडेल. जरी पूर्व पुण्य वगैरे तरी सद्गुरूची सेवा घडे. जर अनंत जन्माचं पुण्य असेल तर हे कार्य हातून होत असतात. म्हणून या ठिकाणी महाराजांच्या हस्ते या मंदिराची अतिशय सुंदर उभारणी झालेली आहे. आणि आता इथून पुढे जे आहे ते काम शिल्लक राहिलेलं आहे आणि तेही काम शिल्लक होईल. फार मोठा इतिहास आहे. तुम्हाला जर सांगायला गेलं तर खूप वेळ लागेल पण मी जास्त वेळ घेणार नाही. कारण का इथं प्रवचनकार कीर्तनकार सगळे या ठिकाणी जमलेले आहेत आणि सर्व संत साधू संत महात्मे या ठिकाणी जमलेले आहेत. आणि या सर्व साधू संतांच्या मुखातून 4 शब्द प्रत्येकाला ऐकायला मिळणार आहे. म्हणून हे जन्मस्थळ असणारं बाळगीर महाराजांचं गाव आणि या ठिकाणी फक्त हेतू आहे वाढदिवसाचा. फक्त तुमच्या पुढे वाढदिवस नावाचा हेतू ठेवला. याच्या पाठीमागे दुसराच हेतू. वाढदिवसाला तेवढं महत्व महाराज देत नाही पण त्या निमित्ताने काय होणार सर्व भक्त एकत्रित येतात आणि आपल्याला पुढे काय करायचं आहे त्या निमित्त या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम वाढदिवसाच्या निमित्ताने महाराजांनी केलं. कारण वास्तविक लोकांना वाटतं की महाराज लोकही वाढदिवस करत निघाले. जन्मामध्ये आल्यानंतर आपला वाढलेला दिवस नाही पुढलेला दिवस आहे. 26 वर्ष आपल्या 100 वर्षातून म्हणजे वजा झालेले बाकी शिल्लक राहिलेले. पण सिद्धांत तुम्हाला आता समोर ठेवला की निमित्त मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्याला एकत्रित करून या ठिकाणी होणारं जे मंदिर आहे आणि पुढच्या मंदिराला गती कशी मिळेल, हे मंदिर पूर्ण कसं होईल आणि हे मंदिर झाल्यानंतर महाराजांचा हेतू आहे की या ठिकाणी कुंभमेळा करावा. आता कुंभमेळा म्हणल्यानंतर साधारण गोष्ट नाही. कुंभमेळा नाशिकला होत असतो, पुन्हा प्रयागराजला अशा महान महान तीर्थाच्या ठिकाणी होतो. पण त्याच तीर्थाच्या लेवल मध्ये बसवण्याचं काम महाराजांनी हाती धरलेलं. म्हणजे तेवढंच पावित्र्य, जेवढं काशीला पवित्रता आहे, जेवढं अयोध्येला आपण पवित्रता मानतो, जेवढं पंढरपूरला आपण पवित्रता मानतो, जेवढं आपण माहूरला पवित्रता मानतो, तेवढंच अतिशय पवित्र असणारं ठिकाण म्हणजे हे राहेर भूमी. कारण एक जीवाचा अवतार म्हणजे बाळगीर महाराजांचाच अवतार झालेला आहे. जेणेकरून त्यांनी आनंद मालकाची ओळख सोडून दिली, बाकी कोण्याही संतांना दिलेली नाही. म्हणून हा एकमेव संत समर्थ बाळगीर महाराज त्यांच्या भूमीला होणारा हा महान कार्यक्रम महाराज करायचं त्यांनी ठरवलेले आहे. सांगायचा सिद्धांत म्हणजे गुरु हे काय थोडक्यात. गुरु संत कुळीचा राजा, गुरु प्राण विचावा माझा, गुरु विण मार्ग नाही तुझा देव पाहता त्रिलोकी, गुरु सुखाचे सागर
गुरु प्रेमाचे आगर, गुरु दर्याचे डोंगर, कदा ताळे धर्मगणा. गुरु ही शक्ती एवढी आघात आहे की या गुरु दोन अक्षरापासून अनंत ब्रह्मांडाची उभारणी झाली, अनंत देवी देवताची उभारणी झाली आणि या सगळ्याचा करता जो मालक आहे तो म्हणजे आनंद मालक. कारण 40 पदाच्या वर 3 पद आहेत. त्रिपदा नाम विधी श्रेष्ठ पूर्ण पद तत्र यत्र मणिरत्नक्षितम तस्मै शिवासने साक्षात पूर्ण पुरुष. असं एकच पद आहे की कल्पांतीच्या पदाचा नाश नाही, बाकी सगळ्या देवी देवतांचा नाश आहे. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सगळी, शेवटी अविनाश एक सत्पुरुष पद जे जीवाच्या हिताचे पद आहे त्याच पदाची ओळख करून देणारे समर्थ बाळगे महाराज की बाबा हा जीव आनंद मालकाचा आहे आणि आनंदालाच हा प्राप्त झाला पाहिजे, आनंदामध्येच हा विलीन झाला पाहिजे, असे एक संतांचं हे आपल्याला ध्येय आहे. म्हणून जीवाच्या उद्धारासाठी महाराजांनी या राहेर भूमीमध्ये अवतार घेऊन सर्वत्र त्यांनी या गावाचं नाव पवित्र केलेलं आहे. आजही राहेर गावाचं नाव प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्याचा उच्चार केला जातो, फक्त एकमेव एका संतामुळे. नाहीतर रायरे काय आहे कोणालाच माहित झालं नसतं. फक्त बाळगीर महाराजांमुळे रायरे या जगामध्ये रायरेची जास्त कीर्ती म्हणजे डंका वाजलेला असा एकमेव संत महात्मा समर्थ बाळगीर महाराज. आता इथं जमलेले मी काही जास्त वेळ बोलू शकणार नाही कारण इतर फार मोठा आहे. या ठिकाणी आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे. प्रत्येक भक्त हा कामाचा आहे आज या ठिकाणी, बरं काय. म्हणून प्रत्येकाकडून या बाळगीर महाराजांची सेवा जर आपल्या जीवनामध्ये घडली तर आपल्या मायच्या आणि बापाच्या 42 वयाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य या भक्तीमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित संत आनंदपुरीजी महाराज, आपले संत देवगिरीजी महाराज, तसेच अवधूतगिरीजी महाराज, आपले हरवळजी महाराज, सगळे साधू संत, या सर्व साधू संतांना साष्टांग नमस्कार करून मी वाढदिवसाच्या निमित्ताने महाराजांना उदंड आयुष्य मिळो, कारण त्यांचं आरोग्य ठीक राहो, आरोग्य धनसंपदा, आरोग्य चांगलं राहिलं तर मोठं कार्य होईल. म्हणून महाराजांचं आरोग्य चांगलं राहो म्हणून दत्तात्रय प्रभूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम करून महाराजांना उदंड आयुष्य मिळो म्हणून हार्दिक त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो.